أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وتركنا بعضهم يومئذ يموج في بعض ونفخ في الصور فجمعناهم جمعا وعرضنا جهنم يومئذ للكافرين عرضا الذين كانت أعينهم في غطاء عن ذكري وكانوا لا يستطيعون سمعا. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. ಇದನ್ನು ಫುಲ್ಲಿ ಜಕೊಂತಿ ಆಯತು ಹೋती त्याच्या भितर हजरत दुलकरनैन जे कोणती वनत बांधले होते त्याची पुरा तफसील सांगून गेली होती. अखेर भितर त्यांनी सांगले होते की जे कित्ता म्हजो परवरदिगाराचो वादा येतलो तरी तो ही वंती बिलकुल जमिने बराबर करतलो. इत्ता जी कोणती आहे तो तिलावत करून गेली तेजे भितर वादा कित्ता येतलो तेजे मक्का सूरत हल जातली. आखिर भितर बी जे क़ियामत तो तस्किरा बयान करून गेला. फरमवता अल्लाह ताला वतरकना बादहुम यौमइदिन यमूजु फी बाद. आमी तेंका ते दिसा इसली हालत भितर सोडले की एक दुसरा उपर तेन टूटून पडू लागले होते. वनुफिख फिस्सूरी फजमअनाहुम जमआ. सूर फुकून गेलो तरी तेंका सम्मा का सम्मा आमी जमा केले. वअरदना जहन्नम यौमइदिन लिलकाफिरीन अर्द. ते दिसा आमी कुफराचे साम्य जहन्नम पूरी तरह पेश केले. अल्लदीन कानत अयुनुहुम फी गिताइन अन ज़िक्री. ती माणसे जे कोणाची दोला उपर मोजी शरीयत मुकाबिला पर्दा पडून होतो. वकानू ला यस्ततीऊन समअ. त्यांचे काय ऐकूकच छाते नव्हते. इंगा अल्लाह ताला ते दिसाचो वाक़िया जाऊं सकता खास करून अक्सर मुफस्सिरीन हेच बरवला हा की जे कित्ता ती वनत जे कोणती बांधून गेली होती याजूज माजूजचे इलाकाचे गुडाचे सम्मे ती वनत जे घेता अल्लाह तालाचे हुकमान तुटतली आणि एकदम जमिनी बराबर जातली. तर ती माणसे जे किशी बाहेर पडतले याजूज माजूज जे कोणती कौम वाटे तिंगाच्यान जे कोणती येऊन आमची दुनियावर जे घेता हमला करतले का हालत राहती. कालको त्याची तफसील हदीसेची रोशनी भितर सांगून गेली होती की शी पाणी व्हडले पैपातून येता फडफड फडफड पांच जोर सरी येता तिशी एकला दुसरा उपर तुटते बाहेर पडतले. चढवे किशी स्कूल सोडला मग धावतात मी पुढे तो पुढे टेम्पोर बेसूच्या सबब इशी एकला दुसरा पट्टर घालूच्या सबब इशी धावतले की माणसा इशी दाखडतले की एक दुसरा पर त्यान फूट तुटून पडू लागला एकला दुसऱ्याच्या अंगार पडू लागला तिशी धावतले त्यान. आणि ते किशी सांगले की वतनीन सगळी दुनिया जे की त्यानं गुजारतले सगळो इलाका बर्बाद करतले. जे गटले पाणी असे ते पितले जे गटली माणसे वतले त्यांना खातले बर्बाद करतले. जे गटली झाडे माडे ठावे का मिळतात ती सवस चिरो त्यानं बर्बाद करून घालतले आणि सगळे नेस्तो नाबूद करून घालतले. हे जे मग जगशी सांगून गेले ज्यादा काही याची मुद्दत राहते ना जे कित्ता मुसलमान परेशान जातले ते कोणते मुसलमान ह्यारी तारी निकून राहतले. खास करून हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तिथं राहतले तेन मुसलमानाची एक जमात घेऊन तूर पहाड पर ते गुडा उपर निघतले आणि तिंगा दोन दुआ करतले. तरी एक बिमारी त्यांची गर्दनी येतली. बाजाच्या भितर येता की एक किडो त्यांचे कानात दुखून वचून गर्दनीत बेसतलो आणि ती बिमारी भितर फट करून समू मरतले. जी किशी आयले होते एक सरी भाट करून तिशी एक सरी समू मरतले. त्याच्या मग बीजी जे कोणती तफसील सांगून गेली की ते किशी त्यांना काढून उकवतले ही सवस चिजो ते तो मरहाला तो आणि त्याची जे कोणतो जोड असे त्याच्यानं तो दाखडता की तेच दिसाचो हे बाल माणसे बरोवला की जे की त्यांना बंद केले तिंगा ते घोडापट्टीर जैलात घाटला परे
आपसा भितर एक दुसरा तरी ते लढते राहिले. कुठली आबादी होती. बाज दुसरे को बरवला क़यामत दिवसाचो मंदर बरवला. लेकिन चूंकि आयत पटरली सांगून गेली ते की जे कुत्ता अल्लाहचो वादा येतलो तरी जमीन बराबर ती वनत करतले. तरी तेत्ता ती माणसे एक दुसरा ऊपर तुटून पडून भार पडतले. चूंकि हदीसेन को तेजी तायज जाता. तासो बिंगा बल्ले वतरकना बादहुम यौमइदिन यमूजु फी बाद. मौज बोलना किसी मौजो किसी येता एक दुसरा ऊपर तुटून पडला. पण तिशी ते दिसा मी तांकां सोडतले. जे कोणते दिसा ती वनात बर्बाद जातली, जमिनी बराबर जातली. इशी सोडतले की एक दुसरा ऊपर ते तुटून पडतले. तर मग तो मरहाला जे किशी होतो गुजरतलो. दुनिया भितर हेंचो हमेशा हमेश रावचे नाही. एक थकलोशी मरहाला तो तेजे मग बर्बाद जातले. तेजे मग बिजी क़यामत येतली. क़यामत आयला मग दोबारा जे कितें जिंदा करतले. 2 मरतबा सूर फुकतले. सूर फुकचे बलान को तेजी को अजीब हालत सांगून गेले ते हदीसे भितर जे कोणते आज रिवायतीन उनको पडता की इस्राफिल अलैहिस्सलाम ते तोळा भितर तो सूर घेऊन वाटेत आणि कान इशी खाल धरून इशी माणूस ऐकत नाही. किसी गौर करून ऐकत नाही. मुंडे खाल घालून राहता, कान सोडून राहता. तिशी वाटत येता अल्लाहचो हुकूम येतलो येता सूर फुकतले. पहिलो सूर फुकला मग सम्मू बर्बाद जगेतली दुनियाची चीजो अशी सवज खतम जातली. दुसरो बीजी सूर फुकला मग दोबारा जिंदा करून वतले. ते टायमाचो हिंगा तस्किरा करता की वनुफिख फिस्सूर ते कितें तेन बर्बाद जातले. बीजी ते मग दुनिया को ख़त्म जातली. हेंका बीजी दोबारा जिंदा करून वतले. हे न्हय की हे मेले ख़त्म जाले न्हय. दोबारा हेंका जिंदा करून वतले. हेंचो को हिसाब किताब घेवन वतले. फजमअनाहुम जमआ जे घेता सूर फुकून नफाका वाला फुकूचे तेजी का कैफियत रातली ते अल्लाहकच कळटा. दुसरो सूर जे करता फुकून वतलो तरी सम्मा आमी जमा करतले. तेंका को याजूज माजूज जे कोण ते कौम वाटे तेंका को सम्मा जमा करतले. कोणी सुकूचे ना तेजे भितर यारी धांवलो नाही. आणि त्यांची तादाद वाढली जाती. फुडें सांगले होते की हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलामाकडे जे किशी हदीसे येता अल्लाह ताला सांगतलो की तुमची औलादे भितरले जहन्नमी जे कडले वाटे सम्मा अलग करा. पण जहन्नम भी जे कोणती पार्टी असे अलग करा बोलतले. आदम अलैहिस्सलाम बोलते मी का हे जन करूं. बोलतले हर हजारातले 999 माणसे हेंका जहन्नमा भितर घाला बोलतले. एक माणूस जनते भितर वतलो. सहाबा परेशान जाले. पुछले अल्लाहचे रसूल का हालत पीले सम्मो. तेत्ता अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले की हेजे भितर 999 हे याजूजी कौम नतली. त्यांची नस भरली ओढली असे औलाद भरली ओढली. जे किसी सांगलो होतो तुमका एक हादी सही इब्न हिब्बान भितर आयली इब्न हजर वगैरह का सही को बोलला की जे घेता असं तिंगा त्यांचो माणूस याजूज माजूज 1000 आपली चढवा पालना आहे ते तसं तो मर नाही गेला. का जिंदगी रद्दी केटलो चढवे रातले अल्लाह कलता. बहरहाल तेंका सम्मा का सम्मा अल्लाह ताला क़यामते दिसा जमा करतलो. तेंका को सोडूचे ना. आणि वअरदना जहन्नम यौमइदिन लिल काफिरीन अर्द बोला सम्य पेश करूचे. जे किसी माणूस इकतलो बिझनेस करतलो आपली चीजो असं सामान्य तिजारत को बोलता आरुज बोलना पेश करूतले. हे घेनवा किसी दाखडतात. इशी जहन्नम त्यांचे सम्य पेश करून वतले. वअरदना जहन्नम यौमइदिन लिल काफिरीन अर्द बोला तिशी जाहीर करूचे त्यांचे सम्य हाडून धरूनचे. काफिरान साम्य ते टायमार जहन्नम धरून वतले आणि ती अक्कच तांकां दाखवून वतले. जे किशी जन्नतीची मनशां राहतात तांकां कबरेत दुगूनकच जन्नतीचो हवा येवंक सुरू करता. जन्नतीची चिजो ते मरूचे वक्तार दुगूनकच पळोवंक सुरू करता. तिंगा एजाज जाता तांकां. त्यांची थकावट दूर करूची आसा, परेशान दूर करूचे आसा. पहिल्या दुगूनकच तांकां जन्नतीचे मनाजीर दाखवून वतले. आणि जे कोण जहन्नमी राहतले तांकां तेत्ता दुगूनकच ते मनाजीर धाकणूक सुरू करतले. खास करून मैदान हाशीर भितर एक्का माणूस परेशान जातलो. तेजे भितर ती परेशानी भितर एक्का हिसाब किताबची परेशानी तिगाची गरमी अलग बडो जबरदस्त दिसतो. आजमावूं सगळ्यांना आमी त्या आजमोलानकाच किसी का जाता. ते दिसा भितर ती परेशानी भितर तांकां सम्य जानपाचो पुरा भयानक मंदर दाखवून वतले. एकदम त्यांची परेशानी बिजी बडोवच्या सबब निकती मनशान ताजो खास करून त्यांचे बारा सांगले वअरदना जहन्नम यौमइदिन लिल काफिरीन अर्दा. ते दिसा काफिरां साम्य आमी जहन्नम बिल्कुल सम्य हाडून पेश करतले.
الذین کانت اعینہم فی غطاء عن ذکری. कोणती माणसे ती? غطا बोललन ढापण बोलतात, पडदो बोलतात, जिक्र बोललन याददाश्त आठव. आणि जे कोण ती माणसे मका आठव करते नव्हते की का त्यांचे दोला ઉપર પડદો પડून होतो. आणि जे कोणाचे दोला ઉપર પડદો પડून राहतात ते मोजो आठव दुनिया भीतर करते नव्हते. मोजी शरीयत पर तवज्जो देते नव्हते, मोजी अपनी ऐकते नव्हते, मुझे पैगंबरा मानते नव्हते. गोया की त्यांचे दोला ઉપર પડદો પડून होतो. पहले उनको पलना त्याला पण करा म्हणजे काय बोला खुड्डू झाला का पुस्तक त्याला ना वा दोला काय पडला का पडल्या का पुस्तक हे पडले नव्हते. ते एक जापूसो स्टाईल तो. आणि ती माणसे दुनिया भीतर असताना अल्लाहसो अटव करते नव्हते. अल्लाची चीजो जे कोणती किताब असे ते का पडते नव्हते, अल्लाची जपणी ऐकते नव्हते, त्याच्यावर ध्यान देते नव्हते. पलते होते लेकिन इब्रत घेते नव्हते, ऐकते होते लेकिन कबूल करते नव्हते. तसं बदले वकानू ला यस्ततीऊन समआ. त्यांचे पलते कोण होते? ऐकू को सकते नव्हते. ऐकू सकते नव्हते बोलला ऐकूची सलाहियत नव्हती ना, ऐकते होते, ऐकू छाते नव्हते. बोलता ना कोपा राहिला एक जापली तू एक कान तुझं मुझे काने ऐकू छान आहे बोल मैं ऐकू सका ना वा का मतलब ऐकू चप्पो झाला तो आणि बर्दाश्त करू सका ना. कोपा भीतर माणूस बोलता. इशिकच ती माणसे एटली त्यांना दुश्मनी होती शरीयतची की एक लफ्ज शरीयत बारात ऐकू छाते नव्हते. त्यांना गोया की त्यांचे नाकाबिले बर्दाश्त जात होते. ते का अल्लाह ताला इसी बोललो की ला यस्ततीऊन समआ. त्यांना ऐकू का सकते नव्हते एकच आपली मतलब ऐकू छातेच नव्हते. एटली त्यांना दुश्मनी होती की एक लफ्ज त्यांना बर्दाश्त करू शकते नव्हते. तिला तिसरी माणसे जे कोणती होते क़ियामते दिसा ह्यांचे सम्मे जहन्नम पेश करून वतली. तिघांचे मनाजीर जाखून वतले. जहानबा वजू फुडे काच त्यांचा अजाबचा सिलसिला तिघा दुगून शुरू जातलो. बहरहाल किस्साचे आखिर भीतर अल्लाह ताला हे अपनी सांगून आमका को आपली तयारी करूची दावत दिलो की हर कौम तिघा जमा करून वतली. अल्लाह मानो मन नतून राहो. शरीयतची जे कोणती वईदो असे जे कोणतं पैगाम असे कबूल करो या कर नतून राहो. फौसे क़ियामते दिसा अल्लाह ताला सम्मा तिघे जमा करतलो, सम्माकडे सवाल करून वतलो. त्यासोबत तिघाची जे कोणती जिंदगी असे ते का मी आपले पेशे नजर चलो हा दुनिया भितर राहून हो किस्साचो सगळं खुलासा करू. दुनिया भितर राहून दुनियाची दौलत, दुनियाचो ओहदा, दुनियाची इज्जत, दुनियाचे नाम नमूद हे जे भितर राहून आम्ही आखिरते आठो विसरू नये. ही सव्वा चीजो जे कोणती दुनियाची असे फौसे आमका तिंगा हिसाब देवकास अल्लाह ताला हिसा चीजाची आमका वल खजार नसीब करून दुनिया असता त्याची तयारी करून आखिरते भितर बजा थर ईमान ऊपर आमका तिंगा पेश करो. आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह.